आपल्या भारताचा इतिहास पाहायला गेलं तर बरेच नागरिक असे होऊन गेले ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. मग त्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम असतील किंवा इथेच जवळच बघितलं तर आपले यशवंतराव चव्हाण साहेब आहेत, पतंगराव कदम आहेत. म्हणजे अशी खूप महान व्यक्तिमत्व होऊन गेली की ज्यांनी शून्यातून तयार केलं आणि त्यांनी खूप मोठ्या पद्धतीने आपला विकास केला, आपल्या भोवतालचा विकास केला. म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर समाजाचा विकास त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने केला. तर या सर्व घटनेवरती आधारित आमच्या TLN मराठीने जडणघडण हा एक नवीन प्रोग्राम चालू केला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जडणघडणचा हा पहिलाच एपिसोड आहे आणि या प्रथमच एपिसोडमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आता ते कोण आहेत त्यांच्या आवाजांवरून तुम्हाला समजेलच. तर आपल्यासोबत महाराष्ट्राचे माजी 2 मुख्यमंत्री आहेत. आपण त्यांचे स्वागत करूयात. सर नमस्कार. नमस्कार. बरं, आवाजावरून तर तुम्हाला कळालंच असेल की शरद पवार साहेब आपल्यासोबत आहेत. आणि त्यांच्यासोबत दुसरे एक महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि यशवंतराव चव्हाण यांचे वारसदार असं ज्यांची ओळख आहे ते पृथ्वीराज बाबा चव्हाण हे देखील आपल्यासोबत आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. काय आलं, तुम्हाला प्रश्न पडलाय का मी एकटाच नमस्कार घालतोय आणि आवाज येतोय? काय रेकॉर्डिंग वगैरे लावून ठेवले असं वाटतंय का तुम्हाला? नाही, असं काही नाही आहे. खऱ्या अर्थाने सांगायला गेलं तर आपल्यासोबत मसुरी या गावाशेजारी असलेले आणि आपल्या कलेमध्ये जे पारंगत पण आहेत आणि कला विश्वामध्ये ज्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असे धस सर आपल्यासोबत आहेत. ते एक प्राणीमित्र आहेत, पक्षीमित्र आहेत आणि खरं तर त्यांची ओळख मला असे वेगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत करून द्यावी लागली. आपण सरांचं स्वागत करूयात कारण पहिल्याच प्रोग्राममध्ये आपण एक आपल्या कलेमधून वेगळेपण सांगितलेलं आणि त्यांची जडणघडण कशी झाली हे सांगितलेले व्यक्तिमत्व आहेत. तर दस सर नमस्कार. नमस्कार. काय कसं वाटतं आमच्या स्टुडिओमध्ये येऊन? एकदम छान वाटतंय. बरं, मुलाखतीच्या सुरुवातीलाच आता स्टुडिओ रिलेटेड प्रश्न विचारतो की आम्ही तुमच्या काही आकाशवाणीवरती मुलाखती देखील ऐकल्या होत्या. म्हणजे कसं, म्हणजे नेमकं तुमची जडणघडण कशी झाली, तिथपर्यंत कसं पोहोचला? नाही, मुळात कसं आहे, माझं शिक्षण मसूर शिवाजी विद्यालय हायस्कूलला झालेलं आहे. बरं. आणि काही स्पर्धा परीक्षा असायच्या. ओके. त्या स्पर्धा परीक्षा असायच्या तर मला एक लहानपणापासूनच एक आवड होती. एक पक्ष्यांचे काही आवाज काढायचो आणि पक्ष्यांची आवाज काढत असताना मी इतर मुलांना दाखवायचं तर त्यांना आवडायचं. ते म्हणायचं छान काढतोय म्हणून. मी परत एकदा आणखी त्यांना रिपीट करायचो. तर अशातून माझी मग गोडी निर्माण झाली आणि मी पुढे कंटिन्यू मग आवाज वगैरे काढायला लागलो. नाही, पण आता हे आकाशवाणीला आपली जी मुलाखत प्रसिद्ध झाली म्हणजे तिथपर्यंत कसं पोहोचला? आकाशवाणी केंद्रावरती ज्यावेळेला मी पहिल्यांदा प्रथम जायचं कसं आणि काय करायचं हा प्रश्न पडला होता. मी काय केलं, आकाशवाणी केंद्रावरती फोन केला की मी मिमिक्री करतो आणि मला एक कथानक वगैरे मी सांगून मी त्याच्यातून मनोरंजनातून मी पर्यावरण संदेश देऊ शकतो. आणि मग तशा वेळेला मग मी फोन केला तर त्याने सांगितलं की तुम्ही या आकाशवाणी केंद्र सातारावरती. मी आकाशवाणी सातारा केंद्रावरती गेलो आणि त्यांनी माझी मग ट्रायल घेतली. ते म्हटले आवाज तुम्ही दाखवा. आवाज दाखवल्यानंतर त्यांना खूप आवडले आणि ते म्हटले सुद्धा की खूप छान आवाज काढतात सर तुम्ही. आणि मला त्यांनी नंतर तारीख दिली आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्ही कथानक तुमचं घेऊन येऊ शकता. मग त्याच्यातून मला माफ करा, पाणी म्हणजे जीवन, वृक्षतोड एक समस्या, मी सातारा आकाशवाणी केंद्रावरती माझ्या सादर केल्या कथा. नंतर मी सांगली आकाशवाणीवरती पण युवा वाणीमध्ये मी पण त्याच्यात सहभाग घेतला, त्याच्यामध्ये मला संधी दिली. त्याच्यानंतर पुणे आकाशवाणी केंद्रामध्ये पण मला संधी दिली आणि त्याच्यानंतर मी पुढे मग असंच कार्य पुढे. एकंदरीत आकाशवाणीचा असा प्रवास चालू झाला? हो, आकाशवाणी केंद्राचा प्रवास चालू झाला. बरं, आता आमच्या प्रेक्षकांना पहिल्यांदा प्रश्न पडलाय तो म्हणजे मी तुमचा इंट्रो करताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि पवार साहेबांचा तुम्ही आवाज जो काढला तो प्रेक्षकांना तो आवाज ऐकायचा आहे. तर प्रेक्षकांसाठी एकदा. सध्या निवडणुकीत आत्ताच झालेली आहे पण निवडणुकीच्या विषयावरती न बोलता पवार साहेब आपल्याला एक आता कसं होतं, पर्यावरणाचा भरपूर हास चाललेला आहे. बरोबर. तर पर्यावरण विषयावरती पवार साहेब कसे बोलतील? बरं. मला खास सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक प्रकारची झाडं जी आहेत ही झाडं कमी प्रमाणात दिसतात. सगळ्यात महत्त्वाचं झालं तर ह्या झाडांसाठी आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत. आपण झाडं जगवली पाहिजेत आणि जास्तीत जास्त झाडं जगवून आपण ती जगवून
लोकांपुढे त्याचं महत्त्व सांगितलं पाहिजे. असं जर केलं तर आपला देश हा प्रदूषणमुक्त होईल असं म्हणलं काय हरकत, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरं, एकंदरीत म्हणजे आता ही जी कला आहे तुमच्या नसा नसामध्ये गेलेली दिसते, आवाजावरून ते समजते. शरद पवार साहेब यांच्या व्यतिरिक्त अजून कोणाकोणाचे आवाज येतात आपल्याला? नाही, मी आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा बरं यांचाही आवाज मी केलं. मी स्वतः बाबांना पण भेटलो, बरं. पृथ्वीराज बाबा. बरं बरं आणि त्यांना म्हणजे बाकीच्या कार्यकर्त्यांना सांगितले की एक मसूर जवळ एक कार्यकर्ता असा आहे बरं की तो मनोरंजन विश्वात पण काम करतो आणि बाबा तुमचा खूप फॅन आहे. बरं तर मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की तुम्हाला ऑफिसवर यायचं आहे आणि तुम्ही या म्हणून. आणि मी तिथे गेल्यानंतर स्वतः बाबांना जाऊन भेटलो आणि बाबांना माझी कला दाखवली. बाबा, मी म्हटलं तुमचा आवाज काढतो आणि पर्यावरणाविषयी मी पण काम करतोय, तुमच्या आवाजातून लोकांना संदेश देतोय. तर बाबांनाही ते खूप आवडलं आणि खूप माझं अभिनंदन पण त्यांनी केलेलं आहे. बरं, म्हणजे एकंदरीत मग शरद पवार साहेबांची पण काहीतरी मुलाखत वगैरे? हो, मी शरदचंद्रजी पवार साहेबांना पण मी ज्यावेळेला सातारला आले होते सर्किट हाऊसला, तेव्हा मी त्यांना स्वतः भेटलो. आणि शरदचंद्रजी पवार साहेबांना पण सांगितलं की पवार साहेब, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि मी तुमचा आवाज वगैरे मी काढतो म्हणून. तर त्यांनी सुद्धा त्याला अभिनंदन केलं. काय म्हणले पवार साहेब तेव्हा? नाही, पवार साहेब मला म्हटले की छान आहे, कला सुंदर आहे, अशीच कला पुढे चालू ठेवा. अभिनंदन केलं मला. त्याच्यानंतर मी अजितदादांना पण भेटलो होतो, सुप्रियाताईंना पण भेटलो होतो. तर त्याने सुद्धा माझ्या कलेचं खूप अभिनंदन केलं, म्हणजे छान वाटलं त्यांना सुद्धा. बरोबर, म्हणजे एकंदरीत सगळीकडून तुमची अभिनंदनाचे वर्षाव झाले. तर होय होय. बरं, पृथ्वीराज बाबांचा थोडासा आवाज काढून दाखवताय? पृथ्वीराज बाबांना सुद्धा एक आपला संदेश देतात की असंच पर्यावरणासंदर्भात. बरं, महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या झाडांचा हास होत चाललेला आहे आणि खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि हे प्रदूषण जर आपल्याला वाढवायचं असेल तर प्रत्येक मुलांच्यामध्ये आपण झाडांविषयी गोडी निर्माण केली पाहिजे, जास्तीत जास्त झाडं जगवली पाहिजेत. आणि जर आपण झाडं जगवली, पशुपक्षी प्राण्यांचं आपण संरक्षण केलं तर तरुण पिढीला, येणाऱ्या तरुण पिढीनं आपल्याला सांगावं लागणार नाही की कोणता पक्षी कोण आहे, त्या पक्षाचं नाव काय आहे, त्या पक्षाचं नाव काय आहे. जर हा संदेश जर नाही दिला तर पुढील काळामध्ये आपल्याला पशुपक्षी प्राणी हे फक्त मोबाईलमध्ये दाखवावे लागतील असं मला वाटतं. चव्हाण साहेब असतील किंवा पवार साहेब असतील, दोघांचे हुबेहूब आवाज आता तुम्ही काढून दाखवले. पण आता ह्या सगळ्या पटलाचा जर व्यतिरिक्त विचार केला तर एक पक्षी मित्र म्हणून पण तुमची ओळख आहे. होय. ती ओळख कशी निर्माण झाली? मी कसं होतं की मला पहिल्यापासून पक्षी निरीक्षण करण्याचा छंद आहे. म्हणजे मी जर कुठे गेलो तर एखादा पक्षी असेल त्याच्या हालचाली म्हणा किंवा तो कसा आवाज त्याचा आहे अशी कानावरती मी आवाज घेत होतो. मग एकदा असं बसलो होतो मी एका आंब्याच्या झाडाखाली, त्यावेळेला एक कबुतराची जोडी होती. बरं. आणि ती कबुतराच्या जोडीचा आवाज एकदा 2 वेळा कानावरती घेतला आणि मी म्हणजे कसं काय जमते आपलं बघूयात म्हणून मी आपलं काढायला लागलो. बरोबर. आणि तो नंतर मी मित्रांना दाखवला की मी असा आवाज करतो. त्यांना मित्रांना पण आवडला, अरे खूप छान करते, अजून करणं तू. मग त्यावेळेला मी काय केलं, एक विष्णू बाळा शूटिंग चाललं होतं. तर दिग्दर्शक पितांबर काळे सर होते. बरोबर. तर मी त्यांना सांगितलं की मी असं मी करतो, आवाज काढतो. तर सगळा क्राऊड जमला, अरे छान सुंदर करते, दाखव जरा. मग त्यावेळेला मी त्यांना तो आवाज दाखवला. त्यावेळेला कोणता आवाज होता तो? त्यावेळेला मी त्यांना एक कावळ्याचा आवाज दाखवला होता. बरोबर. त्यांना तो आवडला होता खूप. आणि ते म्हटले होते की तुला नक्की आम्ही संधी देऊ. बरोबर. मग त्यांनी मला बापूवीर वाटेगावकर चित्रपटात मोहन जोशी बरोबर त्यांनी मला काम दिलं. बरोबर. आणि त्याच्यानंतर माझा चित्रपटाचा पण प्रवास चालू झाला. म्हणजे एकंदरीत ह्या कलेचा जी जोड मिळाली ती तुम्हाला चित्रपटसृष्टीमध्ये पुढे जाण्यासाठी मिळाली. तर आता सर तुम्ही उल्लेख केला की पिक्चरमध्ये पण तुम्हाला काम मिळालं. तर असे कोणते कोणते पिक्चर आहेत? म्हणजे विष्णू बाळा तर आता तुम्ही सांगितलंच, पण त्याच्या व्यतिरिक्त काय पिक्चरमध्ये काम भेटलं का परत? नाही, विष्णू बाळामध्ये म्हणजे काम नाही. मी विष्णू बाळा सेटवरती मी जेव्हा गेलो होतो तेव्हा दिग्दर्शक पितांबर काळे सरांची भेट झाली. बरोबर. आणि बाकी माझ्या मित्राने सांगितले की सर आवाज खूप छान काढतो. तर मला त्यांनी सांगितलं की तुम्ही आवाज काढून दाखवा, मग आपण पुढच्या नेक्स्टला चित्रपटात तुला नक्कीच संधी देतो, त्यांनी मला सांगितलं. तर मग बापूबीर वाटेगावकरमध्ये मी मोहन जोशी बरोबर मला त्यांनी हवालदाराचं कॅरेक्टर दिलं. बरोबर. आणि तिथून माझा पुढे प्रवास चालू झाला. तिथून पुढे कुठे पिक्चर आहे दुसऱ्या किंवा काय अपॉर्च्युनिटीज? नाही, त्याच्यानंतर मी
बऱ्याच काही हिंदीमध्ये काही मराठी चित्रपटामध्ये अशी काही कामं केली. आत्ताच जर घेतलं तर सर सेनापती हंबीराव चित्रपटामध्ये मी प्रवीण तरडे सरांच्यावर मी शेतकऱ्याचं कॅरेक्टर केलेलं. आणि असे काही सिरियल असतील, सिरियलमध्ये पण संधी दिल्या. ते जी मराठी असेल, कलर्स मराठीवरती असेल, स्टार प्रवाह असेल, दूरदर्शन, अशा सिरियलमध्ये पण मला नंतर मग चांगले चांगले रोल मिळत गेले. म्हणजे एकंदरीत तुमची जी जडणघडण अशा पद्धतीने चालू राहिली. होय. आता तुम्ही आता राजकीय काही आवाज काढून दाखवले, तर हे राजकीय आवाज काढताना काही राजकीय लोक तुमच्याशी 100% संपर्कात आले असतील. हो, नक्कीच. तर कोणता राजकीय नेता तुम्हाला तुमच्या मनावरती छाप राहिली त्या राजकीय नेत्याची, किंवा जवळीक जास्त वाढले? आता तसं नाव घ्यायचं झालं तर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांनी म्हणजे खूप त्यांनी माझी वाहवा केली आणि त्यांनी शबासकीची थाप टाकली की म्हणले की तू सामाजिक कार्य तर करतोयस आणि बस कलेला तोड नाही तुझ्यामुळं. बरं. नाही, पण एखादा असा भन्नाट किस्सा उदयनराजेंचा कुठला तर आठवत असेलच ना? नाही, किस्सा म्हणजे कसं होतंय, माजी सभापती सुनील काटकर साहेब यांनी सांगितलं की महाराज साहेब तुम्हाला माहीत आहे का, अहो हा जबरदस्त कलाकार आहे. मग त्यांनी सांगितले की काय बोलतोय, ठीक आहे बघू काय करतोय. आणि त्यांना मी काय राजकीय नेत्यांचे आवाज काढून दाखवले. बरोबर. कोणते कोणते दाखवले होते? मी शरदचंद्रजी पवार साहेबांचा, त्याच्यानंतर आपले पृथ्वीराज बाबांचा दाखवला, नारायण राणे असतील त्यांचा दाखवला, तुमचे एकनाथ खडसे असतील त्यांचे दाखवला, अण्णा हजारे असतील यांचे दाखवले, काही निळू फुले यांचा दाखवला, अमृश पुरींचा दाखवला, पक्ष्यांचे काही अनेक आवाज दाखवले. आणि पूर्ण वातावरणच इथलं बदलून गेलं. आणि महाराज साहेबांनी सांगितले की बस छानच एकदम म्हणून. बरं. म्हणजे काय होती महाराज साहेबांची प्रतिक्रिया, काय होती तेव्हा? महाराज साहेबांची प्रतिक्रिया म्हणजे महाराज साहेब त्याला खूप हसले. आणि त्यांचे जवळचे कार्यकर्ते होते की ते म्हटले की अशी काय जादू केली महाराजांच्यावरती की महाराज साहेब इतके हसतेत, काय बोलायचं काम नाही, एवढे हसतेत ते की तुझ्या म्हणजे कलेतून महाराज साहेब पण हसले. हो, खूप हसले ते. आता तुम्ही म्हटलं की निळू फुले आणि अमरीश पुरी यांचा, आता दोघांचे आवाज आता आमच्या प्रेक्षकांना पण 100% ऐकायचे असतीलच. हो, नक्की. थोडंसं प्रेक्षकांसाठी दोघांचे आवाज थोडे थोडे काढता आले तर? निळू फुले. बाईसाहेब आम्ही तुम्हाला सांगितलं होतं वाड्यावरती या, आमचं काय तुम्ही ऐकलं का? हे पाठ बघा, अरे बाईसाहेबांना वाड्यावर घेऊन मी वाट बघतो, येतो. बरं. एकंदरीत तुम्ही निळू फुले यांच्या आठवणीतच नेलं. आता अमरीश पुरी म्हणजे एक सुप्रसिद्ध विलनचं कॅरेक्टर नेहमीच चांगले करायचे. हो. तर कशा पद्धतीने अमरीश पुरींचा आवाज कशा पद्धतीने आपण करू? अरे सूरज बेटा, अरे मेरा लल्ला बेटा आ जाओ, अरे बहुरानी, अरे लो लो लड्डू लो, मुंह मीठा करो, बेटो रोहित बेटा बेटो. एकंदरीत करुण अर्जुनच आठवला. पण हे सगळे आता तुम्ही म्हणजे मनोरंजन विश्वात तर तुम्ही आता आहेच, तुमची एक वेगळी छाप निर्माण झाली. परंतु मनोरंजन विश्व सांभाळत एक पक्षीप्रेम असेल, प्राणीप्रेम असेल, त्याच्याकडे मग कसं तुमचा कल गेला? पक्षीप्रेम किंवा प्राणीप्रेम म्हणजे मी कसं म्हटलं की आकाशवाणी केंद्रावरती कार्यक्रम करायला लागलो. त्याच्यानंतर लोकांना समजलं की हा आवाज खूप छान काढू शकतो. मग मी अनेक शाळांवरती वगैरे मला बोलवलं गेलं, शाळांवरती मी आवाज काढायला लागलो. आणि त्याच्यानंतर मग मला काही राजकीय नेते गेले की मग कधी असे गमतीचे विषय लागले की अरे इकडे जरा ह्याचं दाखव, जरा आम्हाला त्याचं दाखव आवाज. अशा पद्धतीने मग मला त्याची आवडच निर्माण होत गेली. बरं. पण हे आता तुम्हाला बरेच काहीतरी पुरस्कार पण भेटलेत? हो, मला राज्यस्तरीय समाजसेवकीचा पुरस्कार मिळालेला आहे, पर्यावरणविषयक मिळाला आहे, कलाक्षेत्राचा मिळाला आहे. असे अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. स्वतः आपले अजितदादा ज्याला होते त्याला कर्मवीर भाऊराव पाटलांची जयंती होती, मी कॉलेजला होतो, त्याला मला सातारलाच त्यावेळेला त्यांनी गौरव केला होता. म्हणजे एकंदरीत पुरस्कार पण तुम्हाला चांगले मिळाले किंवा तुमचं जे काय कलेचं मोल तुम्हाला थोडक्यात मिळतच आहे. बरं.
काय कसं बघताय की म्हणजे आताचं जे आता हे इलेक्शनचा तुम्ही आता उल्लेख केला, हे इलेक्शन झालं किंवा मतदान झालं जे काय असेल ते, ओके, तर तुम्ही कोणाच्या आवाजामध्ये लोकांना मतदान करण्यासाठी या किंवा तुम्ही मतदान करा असं कोणाच्या आवाजात सांगू शकाल? आपले सगळ्यांचेच आवडते नारायण राणे साहेब, बरोबर, की तडफदार त्यांचा आवाज आहे आणि त्यांची एक वेगळी ओळख आहे आवाजाची. तर ते मतदान अशी आवाहन करतील. मी सकाळी पेपर वाचत होतो, अशा वेळी माझ्या कानावर एक बातमी ऐकण्यात आली. आपण इतर भूलथापांवरती विश्वास न ठेवता आपण सगळ्यांनी मतदान केंद्रावरती जाऊन आपण सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे असं मी जाहीरपणे आवाहन करतो. अफवावरती विश्वास ठेवू नका. म्हणजे एकंदरीत नारायण राणे सोबत आले का असं तर मला पण वाटायला लागले नारायण राणेंचा इंटरव्ह्यू घेतल्यासारखं. तर सर तुम्ही सांगितलं तुमच्या कला दाखवल्यात, राणे साहेबांचा आवाज दाखवला. कधी असं पिक्चरमध्ये डबिंगची वगैरे कधी संधी मिळाली का मग, किंवा कधी मिळाली तर मग त्याच्यासाठी तुम्ही तयार आहात का? नाही, अजून तरी काही संधी तशी मिळालेली नाहीये, पण भविष्यात कधी संधी मिळाली तर मी नक्कीच डबिंग करण्याची मला काहीच अडचण नाहीये, नक्कीच करेन मी. नक्कीच करा. हो. बरं, एक शेवटचा प्रश्न की तुम्ही आता कलाकार आहात, प्राणीप्रेमी आहात, पक्षीप्रेमी आहात, तर पहिल्यांदा तर तुम्ही पक्ष्यांचे आवाज एक दोन काढून दाखवा. कारण मी मगाचपासून पक्ष्याचं आपण बराच उल्लेख केला. तर तुम्ही सांगितलं की विष्णू बाळा, बरोबर ना, विष्णू बाळा जो पिक्चर होता त्याचे डायरेक्टर होते. हो, त्यांना तुमचा तो जो हो, काय आवाज आवडला. तर त्याच्यामध्ये पण मला वाटतं विष्णू बाळा पिक्चर मध्ये कावळ्याचा काहीतरी सीन होता, तर कावळ्यासारखं मारीन काहीतरी डायलॉग होता ना. हा, मग काय कावळ्याचा आवाज कसा काढाल तुम्ही? कावळ्याचा त्याच्यामध्ये एक डायलॉग होता आणि मग ते बरेच कार्यकर्ते म्हटले तिथले की म्हणजे जे आलेले कलाकार ते म्हटले की सर त्यांना कावळ्याचा आवाज काढायला हवा, कावळ्याचा आवाज काढायला हवा म्हणून. मग त्याला मी कावळ्याचा आवाज काढला. जसे मी बरं, हे कावळ्याचा आवाज झाला. आणि याच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या पक्षाचे, किंवा असे काही पक्षी असतात की बऱ्याच लोकांना माहित नसतात पक्षाची त्या नावे, अशा काही पक्ष्यांचे आवाज येतात का मग? नाही, असं एक कबूतर जर बघितलं तर आपण नेहमीच आपण कबूतर बघतो, आपण कबूतरच आपलं खूप कुतूहल आहे त्याच्याबद्दल. तर कबूतराचा आवाज, एक कबूतर दुसऱ्या कबूतरला प्रतिसाद देत आहे. कबुतराचा. नंतर आपण बघितलं तर मोर, मोराचा आवाज झाला. मोराचा आवाज. त्याच्यानंतर काही पक्षी असे आहेत की कोणत्या पक्षाचा आवाज होता? असे काही पाणकोंबडे असेल, बरोबर, एक आपण म्हणतो काही भालगुरांग पक्षी, असे पण आहेत. काय असे पक्षी आहेत की झाडावर बसून, म्हणजे डोंगरामध्ये बऱ्यापैकी डोंगरी पक्षी. हो हो, काय असा पक्षी फक्त असे पण राजहंस म्हणतात त्याला भालगुरामध्ये. कोकिळ असेल, प्राण्यांचे काय आवाज? प्राण्यांचे म्हटलं तर कुत्र्याचे, एक लहान कुत्रा, मोठा कुत्रा, बरोबर, कुत्र्यांचे आवाज पण वेगवेगळ्या प्रकारचे कुत्रे, वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे एकंदरीत हो. त्यानंतर आपण बघितलं तर काही वेळेस मग पोलीस गाडी, काही वेळेस असे किस्से पण घडलेत की भन्नाट किस्सा ज्याला काही एखाद्या ठिकाणी मॉबची भांडणं झालेली असतात, पूर्ण गोंधळ असतं. तर एका ठिकाणी असाच किस्सा चालला होता, गोंधळ होता, भरपूर जमलेली होती आणि त्यावेळेला एका बाजूला गेलो मी, पोलीस व्हॅनचा आवाज काढला. बरं, कशा पद्धतीने?
नाही परत परत ते लोक तुमच्या अंगावर आहेत ना आले का पळून गेले ते तिथे? बाजूला आम्ही गेल्यानंतर म्हटलं कोण होतं बहुतेक गाडीला निघून गेली. म्हणजे तुम्हीच जाऊन म्हटलं की नाही, बाकीचे मित्रांनी सांगितलं, कारण मला दाखवलंच नव्हतं ते. नाही, पण आता आमची मुलाखत त्यांनी बघितलं तर ते काय म्हणतील? नाही, कारण ते म्हणतील की मनोरंजन उलट चांगलं आहे, उलट जे त्यावेळेला घडला किस्सा पण यार खरंच कलाकार चांगला होता तो. नाही, मग असे कॉलेजमध्ये काही किस्से झाले होते का तुमच्या आयुष्यामध्ये की बाबा कुठेतरी एखादा आवाज काढलाय आणि सगळे हक्के बक्के झालेत? कॉलेजमध्ये काय असायचं, कॉलेजमध्ये काय वेळेला ऑफ क्लास असायचा. ऑफ क्लासच्या वेळेला आम्ही बेंचच्या पाठीमागं बसलेलो असायचो आणि जर सर जर आले नाहीत तर पाठीमागं बसून मग कुठे कोंबड्याचा आवाज काढ, कुठं कशाचा आवाज वेगळ्या पक्षाचा काढायचा, असे पण किस्से कॉलेजमध्ये पण घडलेले आहेत. कॉलेजमध्ये हो, आणि शिक्षकांनी कधी आपलं मारलंय वगैरे? हो, तसं केलं होतं. एकदा पनिशमेंट पण केलेली, वर्गाच्या बाहेर वगैरे काढलेलं बर की जावा आणि वर्गाच्या बाहेर थांबा असं, तर त्यावेळेला पनिशमेंट पण झालेली. बर पण त्यावेळेला पाठीमागं बसून कोंबडा आमचा काय चालूच असायचा. बर कारण ते म्हटले की काही मित्र म्हणून आवर्जून म्हणायचे, बर सर नाहीत काडकी कोंबड्या जावा, काडकी कोंबड्या जावा, मग कोंबड्याचा आवाज काढायचं. असे किस्से घडलेले असायचे. घडलेले. बर आता हे आमच्या हा जो आम्ही प्रोग्राम चालू केलाय जडणघडण, तर याच्या एक उत्तरार्धात मुलाखतीच्या आम्ही म्हणजे सर्वांनाच प्रश्न विचारायचा ठरलेला आहे की कलाकार आहे, तू कला आपली सादर करतो किंवा प्रत्येकाची काही वेगळी वेगळी जडणघडण असते, परंतु प्रत्येक व्यक्तीचं एखादं विजन असतं डोक्यामध्ये किंवा एखादं गोल सेट असतं. तुमच्याकडे कला आहे, मग तुमचं काय गोल आहे किंवा तुमचं विजन काय आहे नेमकं, किंवा तुम्हाला कुठेपर्यंत पोहोचायचं आहे? नाही, मला पहिली गोष्ट म्हणजे कलाक्षेत्रामध्ये तर आहेच, कलाक्षेत्रामध्ये मला खूप काम करायचं आहे, कारण आयुष्यभर शिकत राहिलं तर कमीच आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कलाक्षेत्र सांभाळत पहिल्यापासूनच, म्हणजे आत्तासुद्धा मी पर्यावरणाचं काम करत आलेलं आहे. म्हणजे कसं होतं, आपल्याला एखादी गोष्ट जरी जेवढं आपल्या हातून करता येईल तेवढं आपण करायचं. म्हणजे जसं की म्हणता येईल की हे मायभू तुझे मी फेडीनं पांग सारे आणि ना आरती शरचंद्र तुर तारे, हे अशा पद्धतीनं करतच राहायचं. पण सर हे झालं आता कलेचं झालं किंवा तुम्ही जे आवाज काढताय हे सगळं बरोबर आहे, पण कुठेतरी व्यावसायिक दृष्टिकोनातून याचा कधी अभ्यास केलात किंवा व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून याच्याकडे कधी तुम्ही पाहिलंय का? हां, म्हणजे व्यवसाय दृष्टिकोन तर गरजेचं आहे, पाहिलं आहे मी तसं. पण जास्त असं त्याच्याकडे कल दिलेलं नाही आहे, कारण आपल्या हातून जेवढं काय सोशल वर्कचं काम करता येईल त्याचाच मी जास्त प्रयत्न केलेला आहे. आणि खरी मला चव झालं तर माझी संधी, खरं मला दूरदर्शन चॅनेलनं मला संधी दिली आणि तिथून माझा खरा प्रवास चालू झालेला. आणि तो प्रवास आज तिथपासून ती आज इथपर्यंत आज प्रवास माझा चाललेला आहे. म्हणजे एकंदरीत दूरदर्शनपासून तुमची जडणघडण चालू झाली? हो, चालू झालेली आहे. बरं, निश्चितच दस सर आपल्यासोबत होते. म्हटले जातं की कलाकार हा वेडा असतो, मग त्याला पनिशमेंट मिळू दे, त्याला त्याच्या कलेचा मोबदला मिळू दे किंवा नाही मिळू दे, पण तो त्याची कला सादर करत असतो, कारण कला ही देवाने दिलेली देणगी आहे. आणि दस सर तुमच्या माध्यमातून तुम्ही ह्या देणगीचं जे वाटप करताय ती फार मोलाची गोष्ट आहे. आमच्या प्रथमच या जडणघडण एपिसोडमध्ये आपण आलात किंवा आमच्यासोबत हितगुज साधलीत, त्याबद्दल खरं तर आमच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. ओके, तुमचं सुद्धा बरं.